नमस्कार मंडळी, नेदरलँड्समध्ये आज किंग्स डे आहे. किंग्स डे म्हणजेच नेदरलँड्समधले राजा आहेत विल्यम अलेक्झांडर, त्यांचा आज वाढदिवस असतो आणि म्हणून नेदरलँड्समध्ये जगातील सगळ्यात मोठी बर्थडे पार्टी सेलिब्रेट केली जाते. बर्थडे पार्टी तर संपूर्ण देशात सेलिब्रेट केली जाते, पण त्याहून मजेची गोष्ट काय माहितीये की आज सगळेजण ऑरेंज कलरचे कपडे घालतात. कारण ऑरेंज हा नेदरलँड्सचा नॅशनल कलर आहे, रॉयल फॅमिली हाऊस ऑफ ऑरेंजमुळे. ॲम्स्टरडॅमला जर तुम्ही गेलात तर सगळीकडे बोट पार्टीज चालू असतात, पण आम्ही आज तिकडे गेलो नाहीयेत. आम्ही आमच्या नेबरहूडमधल्या फ्ली मार्केटमध्ये फिरायला आलेलो आहोत. नेदरलँड्समध्ये लोक राहतात की नाही, तुमच्या व्हिडिओजमध्ये लोकच दिसत नाही असं बरेच लोक मला कमेंटमध्ये म्हणत असतात. पण आजच्या दिवशी जर तुम्ही नेदरलँड्समध्ये आलात तर संपूर्ण नेदरलँड्समध्ये तुम्हाला रस्त्यांवरती प्रचंड गर्दी दिसेल आणि कोणी तुम्हाला घरामध्ये बसलेलं दिसणार नाही. नेदरलँड्सच्या प्रत्येक सिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्ली मार्केट आहेत, पण आज संपूर्ण नेदरलँड्सच एका फ्ली मार्केटमध्ये कन्वर्ट होऊन जातं. हे बघा काय विकायला लावलंय, सगळी खेळणी जुनी पुराणी आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॉयलेट सीट सुद्धा आहेत लहान मुलांच्या. म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला जी काही वस्तू तुम्ही बघाल ती पाहून असं वाटेल की ही वस्तू लोक कसं काय विकू शकतात. पण गंमत अशी आहे की आजच्या दिवशी इथल्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या वस्तू विकण्याची मुभा असते आणि त्यामुळे इथली लोक घरातली जी काही जुनी भांडी, कपडे, जुन्या वस्तू, खेळणी सगळं काही विकायला काढतात. काय विकताय तुम्ही? इथे राहणाऱ्या एका मराठी फॅमिलीने सुद्धा चकली, चिवडा विकण्याचा स्टॉल लावलेला आहे. बघा, खूप साऱ्या इंडियन्सने इथे काही ना काहीतरी विकण्याचा स्टॉल लावलेला होता आणि शरण्याला तर सारखे बुकच घ्यायचे होते, त्यामुळे ती जिथे जात होती फक्त बुक शोधत होती. आणि बरं का, इथे वडापावचा सुद्धा स्टॉल होता आज. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आजच्या दिवशी ज्या काही वस्तू इथली लोक विकतात त्यावरती त्यांना अजिबातच टॅक्स पे करावा लागत नाही. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की इथली लोक त्यांच्या घरातल्या ज्या काही वस्तू ज्या त्यांना नको आहेत त्या भंगारमध्ये देण्याऐवजी विकायला बाहेर काढतात. या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे अशा अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत जरी दिसत असल्या तरी सुद्धा त्यातून तुम्हाला बऱ्याचशा चांगल्या वस्तू या फ्ली मार्केटमधून मिळून जातात. डच कल्चर एक्सपिरियन्स करण्यासाठी आजचा दिवस एकदम बेस्ट असतो, कारण की या दिवशी सगळीकडेच फुल ऑन म्युझिक, डान्स, स्ट्रीट फूड, गेम्स सगळं एकदम सेलिब्रेशनचं वातावरण असतं.